हॅलो स्टुडंट्स. ड्युअल नेचर ऑफ रॅडिएशन अँड मॅटरचा नेक्स्ट असणारा कन्सेप्ट आहे डी ब्रॉगली हायपोथेसिस. त्याच्यामध्ये असणारा फोटो इलेक्ट्रिक सेल आणि तिथे असणारा फोटो सेल आणि तिथे असणारा डायव्हिजन अँड जर्मर एक्सपेरिमेंट आहे तो बोर्डच्या सिलेबसमधून कट झालेला आहे. आजचा आपल्याला ड्युअल नेचर ऑफ रॅडिएशन अँड मॅटर जो आहे त्यातला शेवटचा पॉईंट स्टडी करायचा आहे. शेवटच्या पॉईंटचं डिस्कशन घ्यायचं आहे तो आहे तो डी ब्रॉगली हायपोथेसिस. According to that de Broglie hypothesis or de Broglie hypothesis propose that there is a moving particle in that wave. There is a moving particle in that wave having energy E is the energy of that particle, and there is an P is the momentum for that particle. P is the momentum of that particle. Then there is a relation between for that momentum and energy according to de Broglie is इथे असणाऱ्या एनर्जी आणि मोमेंटम मधलं रिलेशन. दॅट मोमेंटम इज अँड लिनियर मोमेंटम. हे मोमेंटम कोणतं मोमेंटम आहे? लिनियर मोमेंटम आहे. जनरली मोमेंटम स्टडी होताना देअर विल बी अँड लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम असे दोन कन्सेप्ट आपण स्टडी करतो. पण ह्या डी ब्रॉगली हायपोथेसिसमध्ये आपण लिनियर मोमेंटम स्टडी करणार. जो लिनियर मोमेंटम पी इज इक्वल टू जनरली काय असतं? इट इज इक्वल टू product of mass into velocity. Product of mass into velocity. Suppose this is a momentum and energy for the particle moving with a wave. वेव्हच्या रिलेटेड वेव्हच्या ड्युअल नेचरमध्ये पार्टिकल मूव्ह होत असेल तर त्या पार्टिकलची असणारी एनर्जी ई असेल आणि पी असेल ते मोमेंटम असेल. अँड अकॉर्डिंग टू दॅट डी ब्रॉगली देर इज अन रिलेशन बिटवीन दॅट पी अँड ई इज इक्वल टू ई बाय सी, where p is the momentum, e is the energy and c is the velocity of a wave. C is the velocity of a wave. But E is equal to आपल्याला E is equal to व्हॅल्यू नोन आहे. बघा बरं इथे असणारी E ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. E is equal to h न्यू. अँड C ची व्हॅल्यू ही आपल्याला माहीत आहे. C is the velocity of a wave is an न्यू लॅम्बडा. C is the velocity of a wave. This is that two values is substituted in that equation of P. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण पीच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर बघा बरं पीचं रिलेशन काय होईल? पी इज इक्वल टू ईसाठी आपण एच न्यू सबस्टिट्यूट करणार आणि सीसाठी न्यू लॅम्बडा आपण सबस्टिट्यूट करणार. गेट न्यू न्यू कॅन्सल आणि पीचं रिलेशन काय असेल? एच बाय लॅम्बडा. पी इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा. दॅट ऑफ पी मोमेंटम पी इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा अँड दॅट लॅम्बडा इज इक्वल टू h by p. That lambda is called as and that equation of lambda is called as an de Broglie wavelength. It is called as an de Broglie wavelength. ही आहे ती काय आहे? de Broglie wavelength. This is the relation for de Broglie wavelength. Lambda is equal to hp. दॅट ऑफ लॅम्बडा ही असणारी एच पीची व्हॅल्यू किंवा इथं असणारा लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवाइड बाय पी. दिस इज द according to de Broglie there is an dual nature of particle किंवा dual nature of a radiation. रॅडिएशनचं ड्युअल नेचर आहे. इट कन्सिस्ट ऑफ ए पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. त्याच्यामध्ये पार्टिकलही असतं वेव्हही असतं. अशा असणाऱ्या वेव्हची असणारी वेव्हलेंथ अशा असणाऱ्या रॅडिएशनची असणारी वेव्हलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी असेल. दिस इज द वेवलेंथ ऑफ ए डी ब्रॉगली और डी ब्रॉगली वेवलेंथ आहे. ही जर डी ब्रॉगली वेवलेंथ असेल तर आपल्याला अगेन नोन आहे की सपोज आपण फोटो इलेक्ट्रिक इमिशन स्टडी करताना देअर विल बी अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इमिटेड. वी कॅन कन्सिडर वन ऑफ द इलेक्ट्रॉन ई हॅविंग ए मास एम. एम इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन. आपण कन्सिडर केलं मास ऑफ ए इलेक्ट्रॉन. Q is a charge on a electron, where Q is a charge on a electron and potential difference V is applied for that photoelectric effect. Photoelectric effect ज्याच्यामध्ये इमिशन होतं इलेक्ट्रॉन्सचं, ज्याच्यामध्ये M काय असेल? मास ऑफ इलेक्ट्रॉन असेल, Q चार्ज असेल तर पोटेन्शियल डिफरन्स आहे तो V आहे. अँड अकॉर्डिंग टू दॅट लॅम्बडा वेवलेंथ किंवा डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी. बट पी आपल्याला नोन आहे. पी काय आहे? पी इज इक्वल टू एम व्ही आहे. पी इज इक्वल टू एम इंटू व्ही आहे. ही पीचीच व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची. बघा बरं ह्या रिलेशनला पी इज इक्वल टू एम व्ही आहे. ह्याला थोडंसं मॉडिफाय करायचं. काय करायचं? पीचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअरिंग बोथ साईड ऑफ इक्वेशन. पी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर. दोन्ही साईडच्या इक्वेशनचं स्क्वेअरिंग केलं. अगेन multiply by half on each side of that equation.
multiply by half on each side of that equation. Half p square is equal to half m square v square. Again half p square इज इक्वल टू हाफ पी स्क्वेअर इज इक्वल टू इथे असणारा एम स्क्वेअर आहे तो एम एम असं दोन टाईपमध्ये नोट डाऊन करायचं. म्हणजे हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर एकदा नोट डाऊन करायचं आणि एम दुसऱ्यांदा, म्हणजे तिथे असणारा स्क्वेअर जो आहे तो सेपरेट करायचा. एमची व्हॅल्यू 2 टाइम्स घ्यायची. फ्रॉम दॅट इक्वेशन इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एनर्जी ई आपल्याला नोन आहे. दिस इज द इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी. हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ई. हे रिलेशन काय आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ई. अगेन म्हणजे इथं असणारा हा इक्वेशनचा भाग काय येईल? दॅट इक्वेशन इज हाफ पी स्क्वेअर इज इक्वल टू ई एम. हाफ पी स्क्वेअर इज इक्वल टू ई एम. दिस इज द इक्वेशन. फ्रॉम दॅट ई सबस्टिट्युटिंग, हे ई सबस्टिट्यूट केल्यानंतर हे रिलेशन येईल हाफ पी स्क्वेअर इज इक्वल टू ई एम. देन पी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल? 2em होईल. 2em जे काय असेल ते. पी स्क्वेअर इज इक्वल टू 2me असं होईल. अगेन पी इज इक्वल टू रिलेशन काय असेल? इट इज द अंडर रूट 2m इंटू ई. अंडर रूट 2 इंटू me. That value of p is substitute in the डी ब्रॉगली वेवलेंथ. डी ब्रॉगली वेवलेंथच्या रिलेशनमध्ये आपल्याला ही पीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. हेन्स दी वेवलेंथ ऑफ दॅट इलेक्ट्रॉन इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लॅम्डा इज इक्वल टू एच डिवाइड बाय पीच्या बदल्यात अंडर रूट 2me हे सबस्टिट्यूट करायचं. अंडर रूट 2me. अगेन देर इज अन इलेक्ट्रॉन फ्लोईंग थ्रू दॅट चार्ज. तिथे असणारे इलेक्ट्रॉन फ्लो होत असतील तर with that energy E, that energy is called as an electric energy. Electric energy is called as an intensity of electric field. हीच एनर्जी म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असेल तर दॅट ऑफ इंटेन्सिटी इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, चार्ज इंटू इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स हे जर व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्डा इज इक्वल टू एच डिवाइड बाय अंडर रूट 2mqv. 2mqv, where m is the mass of a charge, q is the charge on a electron, h is an Planck's constant and v is the voltage or it is called as an potential difference. हा v म्हणजे काय आहे? It is an potential difference. v म्हणजे potential difference or it may be volt किंवा v is measured in volt. v is measured in volt as that of लॅम्डाच्या व्हॅल्यूमध्ये असणारा h कॉन्स्टंट, फ्लॅंक्स कॉन्स्टंट हा आहे तो प्लँक्स कॉन्स्टंट एच, एम चार्ज ऑन मास ऑफ इलेक्ट्रॉन, क्यू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ह्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू असतील तर लॅम्डाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतील. ॲज एचची व्हॅल्यू नोन आहे आपल्याला. एच काय असतो? एच इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड. देन आपल्याला मास ऑफ इलेक्ट्रॉन नोन आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं? 9.1 इंटू 10⁻31 kg and there will be a charge on electron q is equal to 1.6 इंटू 10⁻19 कुलम. ह्या सगळ्या व्हॅल्यू जर आपण इथे या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर बघा बरं लॅम्डाचं रिलेशन जे असेल ते काय असेल? देअर 6.63 इंटू 10⁻34 डिवाइड बाय अंडर रूट 2 इंटू m 9.1 इंटू 10⁻31 इंटू q 1.6 इंटू 10⁻19 इंटू v इन होल्ट. v इन काय असेल? होल्टमध्ये असणारा v असेल. v इन होल्ट मीन्स हे जर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केलं तर लॅम्डाची व्हॅल्यू जी आपल्याला मिळेल ती काय असणार आहे? इट इज अन 1.229 इंटू 10⁻19. 1.229 इंटू 10⁻19 डिवाइड बाय अंडर रूट v in volt. v in volt in nanometer. This is the de Broglie wavelength. This is the de Broglie wavelength for electron in that photo emission. फोटो इमिशनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचं असणारी ही वेवलेंथ असेल. लॅम्डा इज इक्वल टू इट इज द वेवलेंथ फॉर दॅट वेव हॅविंग ए ड्युएल नेचर. त्या वेवला ड्युएल नेचर असेल. त्या असणाऱ्या वेवची असेल ती वेवलेंथ लॅम्डा इज इक्वल टू 1.229 इंटू 10⁻19 डिवाइड बाय अंडर रूट v इन होल्ट नॅनोमीटर. v इन होल्ट नॅनोमीटर.